वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचा लेखी तक्रार अर्ज दाखल। उरण तालुक्याचा विस्तार एवढा वाढला आहे की इथे अनेक केंद्र व राज्य सरकारचे प्रकल्प राबवले जात आहेत। त्याचप्रमाणे लोकवस्तीही वाढली आहे। त्यामुळे प्रत्येक गाव, वाडी, वस्त्या व शहरीकरण पाहता विजेचा पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढतच आहे। विद्युत पुरवठा खंडित होण्याचे कारण केवळ पावसाळा आहे हेच नाही, तर नेहमीच विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी येत असतात। त्याचप्रमाणे अवास्तव वीज बिल तसेच लाईटच्या पोळांचीही अवस्था बिकट झाली आहे। जुने पोळ व जीर्ण झालेल्या विद्युत वाहक तारा यामुळे होणारी जीवितहानी इत्यादी तक्रारींचा अर्ज बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अधिकारी मोकल साहेब यांना देण्यात आला। त्याचप्रमाणे विजेच्या वारंवार येणाऱ्या तक्रारी संदर्भात चर्चात्मक निर्णय घेण्यासाठी विद्युत प्रवाहाविषयी असणाऱ्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी उरण तालुक्यातील वीज संदर्भात भेडसावणाऱ्या समस्यांबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दिनांक 9 जुलै रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र विद्युत मंडळ कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। सदर तक्रार अर्ज देण्यासाठी विकास नाईक साहेब, शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते LB पाटील सर, महिला आघाडी अध्यक्षा सीमा घरत, अनंत घरत, शहराध्यक्षा नैना पाटील, उपाध्यक्षा रंजना पाटील आदी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे। महामुंबईसह तृप्ती भोईर, उरण।